बातमी बीडमध्ये शस्त्र परवाना रद्द करणार आणि या संदर्भात बीड पोलिसांकडून नोटीस सुद्धा पाठवण्यात आलेली आहे। बीडमध्ये शस्त्र परवाने हे मोठ्या प्रमाणात वाटले गेले असा आरोप केला गेला। त्यानंतर आता या प्रकरणी बीड जिल्हाधिकाऱ्यांनी 100 जणांना नोटीस पाठवलेली आहे। तसंच शस्त्र परवाना रद्द करणार असं सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय। शस्त्र तत्काळ जमा करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत। कराडचाही शस्त्र परवाना हा रद्द होणार आहे। तर निलंबित झाल्यानंतर ही शस्त्र सापडल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचं सुद्धा म्हटलं गेलंय। तर वाल्मिक कराड याचाही शस्त्र परवाना रद्द केला जाणार आहे। वाल्मिक सध्या सीआयडी कोठडीमध्ये असल्यानं नोटीस पोहोचली नाही, मात्र कोठडी बाहेर आल्यानंतर वाल्मिकला सुद्धा नोटीस दिली जाणार आहे। तर बीडमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्र परवाने वाटले गेले, त्यामुळे अनेकांच्या कमरेला बंदुका दिसतायत, मोठ्या प्रमाणात गुन्हे घडतायत। या सर्व पार्श्वभूमीवर बीड जिल्हाधिकाऱ्यांनी आता 100 जणांना नोटीस पाठवली गेली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्या सोबत जोडलेत। उद्धव, देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील गुन्हेगारीबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागलेली आहे आणि त्यातच आता बीड जिल्हाधिकाऱ्यांनी 100 जणांना नोटीस पाठवलेली आहे। शस्त्र परवाना रद्द होणार आहे। जगदीश, नक्कीच, कारण की शस्त्र परवान्याचा मुद्दा जो आहे तो सातत्याने गुन्हेगारीला प्रोत्साहन देत असल्याचं आरोप जो आहे तो लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी केलेला होता आणि त्याच अनुषंगाने आता जिल्हा अधिकारी जे आहेत ते ऍक्शन मोड मध्ये आलेले आहेत। जवळपास आतापर्यंत 100 जणांना नोटीस देऊन त्यांचे शस्त्र परवाने जे आहेत ते रद्द करत असल्याचं नोटीसमध्ये सांगण्यात आले आणि त्याचबरोबर वाल्मिक कराड देखील सीआयडीच्या ताब्यात आहे, त्याच्याकडे देखील शस्त्र परवाना होता। हा परवाना देखील रद्द केल्याचं जिल्हाधिकारी यांच्याकडून केलं आहे। या कारणामुळे जे शस्त्राचा धाक दाखवण्याचे प्रकार बीड जिल्ह्यामध्ये होत होते, प्रदर्शन कुठे ना कुठे होत होतं, हे प्रदर्शन आता थांबणार आहे आणि यापुढे अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना उघड झाल्या तर त्याचा शस्त्र परवाना असेल आणि या दोन्ही गोष्टी आहेत त्या होणार असल्याचं जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी सांगितलेलं आहे। जगदीश, धन्यवाद उद्धव दिलेल्या माहितीबद्दल।